आपला प्रेक्षकच जात नाही सिनेमा बघायला. मग तो का जात नाही, तर काय कारण आहे की तिकीट खूप आहे. आता पूर्वी सिंगल स्क्रीन होते तेव्हा मंडळी जायची बरेचदा सिनेमाला, पण आता तुम्ही जेव्हा हे तुमचे काय म्हणतात त्याला आता नवीन हां मल्टिप्लेक्समुळे काय झालं की तिथं तिकीटच एवढी महाग असतात, तिथलं खाणं पिणं एवढं महाग असतं, त्याच्यामुळे लोकांना ते अफोर्ड नाही करू शकत. सर्वसामान्य माणसं नाही जाऊ शकत. सिंगल स्क्रीनला कसं असायचं की जास्तीत जास्त वरचं तिकीट 100 रुपये 150 रुपये वगैरे असायचं आणि खाली अगदी 30 रुपयापर्यंत तुम्हाला जाऊन बघता यायचं. फार जरा एवढं मान वरती करून बघायला लागायचं एवढंच. तसे सिनेमे मी पण बघितलेत, खूप प्रचंड सिनेमे स्टॉलमध्ये बसून बघितलेले आहेत मी. पण ते आता ते जात नाहीत लोक. आणि दुसरी गोष्ट की 1-2 महिन्यात तो तुम्हाला टी व्हीवर बघायला मिळतो. बरोबर आहे. सगळं कुटुंब एकत्र बसून आता 50 इंची 60 इंची 100 इंची टी व्ही घेणं सोपं झालं आहे. एक तर तुम्हाला ते इन्स्टॉलमेंटवर मिळू शकतात. त्यामुळे घरीच थिएटर असल्यासारखा तो फील असतो. घरातली घरी छान वडे वगैरे भजी वगैरे करायची, चहा वगैरे पीत आपला सगळ्यांनी बसून एकत्र सिनेमा बघायचा. ती आपल्याकडची एक वृत्ती आहे. साऊथचं वेगळंच आहे, गणितच वेगळं आहे. साऊथमध्ये एक तर त्यांचं ग्रँजर ते मोठालं असतं खूप. ते तुम्हाला टी व्हीवर नाही मजा येत बघायला, तर ते मोठ्या स्क्रीनवरच बघा. आणि तिकडे धर्म असल्यासारखा ते लोक जातात की हा सिनेमा मॅड आहेत ते. त्यामुळे त्यांचे बजेटही मोठी, त्यांची वसुली तेवढीच होती आणि ग्रँजर पण आहे ना. आपल्याकडे त्या पद्धतीचे सिनेमाच होत नाहीत. अगदी खरं सांगायला गेलं ना तर आपल्याकडे हिरो हा गोष्टच नाही आहे मराठीत. त्याला आपण हिरो म्हणतो, तो नाहीच आहे आपल्याकडे. ना तडा धड कुठल्याही आपल्या हिरोला फायटिंग करता येत नाही, ॲक्शन नाही करता येत आणि उत्तम डान्सही करता येत नाही. कोणी असेल तर मला सांगा, एक नाव सांगा तुम्ही. असं कोणीही नाही आपल्याकडे. आपल्याकडे साधे सिंपल पण विषय आपल्याकडचे वेगळे असतात. हे वेगळं आहे की विषयाचं वेगळे पण खूप वेगळं असतं. विषय चांगले असतात, आपल्या जगण्याशी निगडीत असतात, ते सर्वसामान्यांच्या माणसाच्या जवळचे असतात. पण ते बघण्यात लोकांना इंटरेस्ट नाही आपल्या. त्यामुळे प्रेक्षक नाही. सिनेमे 100 जरी निघत असले तरी त्यातले 4 बरे असतात, बाकीचे अनुदानासाठी केलेत की काय वगैरे. आणि आता ते सोपं झालं आहे ना सिनेमा करणं. तर की झाडकी पत्ती असं कोणीही आता करते सिनेमा. दिग्दर्शक म्हणून तो डिक्लेअर करतो, पण त्याच्यामागे अभ्यास लागतो आहे. काहीतरी असलं पाहिजे ना त्याच्यात, एक दमदार काहीतरी तुमचं कॉन्ट्रिब्युशन. ते नाही दिसत. वरवरचे सिनेमे असतात. आता आम्ही सुद्धा तसे सिनेमे करतो, कारण शेवटी आमचा धंदा येतो. आम्हाला माझ्याकडे 10 सिनेमे आल्यानंतर त्यातले 2 बरे असतात की जिथे आपल्याला असं वाटतं की नाही जरा स्टोरी चांगली आहे, व्यवस्थित चाललं आहे, चांगलं डिरेक्शन आहे, चांगलं कॅमेरामन वर्क चांगलं आहे यांचं. नाहीतर असं सगळं ढिसाळच असतं. मग आम्ही आपलं जातो, करतो काम, पैसे मिळतात आम्हाला, पैसे घेतो, मजा करतो आम्ही. आमच्या दृष्टीने आम्ही काम चांगलं करतो. पण त्याचा उपयोग कुठे होत नाही. काही बाहेर येतही नाही सिनेमा. अनेक सिनेमे असे बाहेर येत नाही. आता मी लाईफलाईन नावाचा आता एक नुकताच सिनेमा माझा रिलीज झाला. त्याच्यात खूप वेगळा रोल आहे माझा. लीड रोल होता माझा ॲक्च्युली त्याच्यात. अशोक मामा त्याच्यात होते, डॉक्टरचं सेकंड लीडमध्ये अशोक मामा होते. खूप चांगला सिनेमा केलेला, अतिशय एका तरुण मुलाने केलेला, 30 वर्षाच्या एका मुलाने तो केलेला. पण नाही ना, लोक आठवड्याभरात तो उतरला सिनेमा. म्हणजे लागोपाठ 3 सिनेमे म्हणजे त्या महिन्यात झाले ते रिलीज. एक आठवडा कसे बसे काढले सगळ्यांनी.